जय भीम जय शिवराय. मित्रांनो, राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2024च्या संदर्भात बरेच मुद्दे उपस्थित करीत आहेत. त्यांनी अनेक वर्तमानपत्रांमधून लेख लिहिला. पण प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी धांदली झाली त्याबद्दल ते खरोखरच गंभीर आहेत, ते गांभीर्याने घेत आहेत का नुसतं त्यांना देखावा करायचा आहे. हा प्रश्न यासाठी येतोय की आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केलं आणि ते ट्विट जेव्हा मी वाचलं तर त्या ट्विटचं आपण अवलोकन केलं सर्वांनी तर आपल्या लक्षात येईल की जी वस्तुस्थिती आंबेडकर साहेबांनी मांडली आहे ती वस्तुस्थिती लक्षात घेता राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष फक्त देखावा करतो आहे का ते गंभीर आहेत या मुद्द्याबाबत याबाबत शंका निर्माण होते. श्री प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट जर आपण बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की ते असं त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात आहेत की विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जी धांदली झाली 2024च्या जे नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर मतांमध्ये विशेषतः संध्याकाळी 5 ते 6 या वाढीव काळामध्ये जे मतदान झालं ते जवळजवळ 76 लाखापर्यंतचं मतदान झालेलं असं निवडणूक आयोगाने स्वतः सांगितलं. त्या संदर्भामध्ये श्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत स्तरावर हा मुद्दा उचलला. त्यांनी व्यक्तिगत स्तरावर या संदर्भामध्ये श्री मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र दिलं होतं 16 जानेवारी 2025ला. काय पत्र दिलं होतं? श्री प्रकाश आंबेडकर श्री मल्लिकार्जुन खरगेंना लिहितात, जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, की जी निवडणुकीमध्ये धांदली झालेली आहे, जे वाढीव मतदान झालं आहे, ज्या मतदार संख्येबद्दल अनेक गडबडी झाल्याचा संशय आहे, त्या संदर्भात आपण एकत्रपणे संयुक्तपणे आवाज उठवू. कारण की ते असं म्हणतात की संयुक्त प्रयास जेव्हा केला जातो तेव्हा अत्यंत प्रभावी होतो आणि म्हणून त्यांनी ही पहल केली. त्यांनी हे एक पाऊल पुढे टाकलं आणि काँग्रेस पक्षाला मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष यांना आव्हान केलं की आपण संयुक्तरित्या एकत्र यायला पाहिजे या मुद्द्यावर आणि आपण संयुक्तरित्या हा मुद्दा उचलून धरू. परंतु दुर्दैवाने मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. श्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये सुद्धा ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर 12 डिसेंबरला देखील निवडणूक आयोगाला त्यांनी एक पत्र दिलं आणि तक्रार केली. त्या पत्रामध्ये त्यांनी प्रामुख्याने 3 मुद्दे उपस्थित केले होते. पहिला मुद्दा की साधारणतः एका मतदाराला मतदान केंद्रावर मत द्यायला किती वेळ लागतो. दुसरा मुद्दा की जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे किंवा केंद्रावरील जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांनी 5 ते 6 या दरम्यान झालेलं मतदानाची नोंद ठेवलेली आहे का. आणि तिसरा मुद्दा 5:59 संध्याकाळी 5:59 मतदान केंद्राच्या आवारामध्ये जे मतदार उभे होते ज्यांचं मतदान अजून बाकी होतं त्या मतदारांना नियमाप्रमाणे टोकन दिले होते का. आणि ते या सगळ्यांचं हे जर याच्या प्रश्नांचे उत्तर होय असतील तर याचं विवरण आंबेडकर साहेबांनी निवडणूक आयोगाला मागितलं. दुर्दैवाने श्री मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेबांनी पत्र दिलं, निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि खरगेंना विनंती केली, आव्हान केलं की संयुक्तरित्या आपण या 3 मुद्द्यांवर एकत्र येऊयात निवडणूक आयोगाविरुद्ध. त्याचप्रमाणे निवडणूक संचालन नियम 1961 मध्ये शासनाने जे बदल केले होते त्याविरुद्ध देखील आपण एकत्र येऊयात आणि एकत्रितपणे हा लढा उभा करूयात. दुर्दैवाने दोघांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने शेवटी तुम्हाला दाद मागायचा असेल, यातून निर्णय घ्यायचा असेल, न्याय घ्यायचा असेल तर तुम्हाला न्यायपालिकेत जाण्याशिवाय आता पर्याय नव्हता. म्हणून उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला
आणि चेतन अहिरे यांच्या याचिकेमध्ये यांनी जी याचिका भारतीय निवडणूक आयोगाविरुद्ध दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालय इथे, त्याच्यामध्ये स्वतः बाळासाहेब आंबेडकर चेतन अहिरे यांच्याकडून वकील म्हणून उपस्थित राहिले. कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस दिलेली आहे. यापूर्वी 2 सुनावण्या झाल्या आहेत आणि आता पुढची सुनावणी 16 जून 2025 रोजी आहे. आता प्रश्न उपस्थित हा होतो की जर वंचित बहुजन आघाडी न्याय मागण्यासाठी गंभीरतेने उच्च न्यायालयात जात आहे, दाद मागत आहे, तर मग काँग्रेस पक्ष करू शकला नसता का? बाहेर लेख लिहून मीडियामध्ये कॅमेऱ्यासमोर येऊन या प्रश्नाची तड लागणार नाही. जर निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक 2024 मध्ये धांदली झालेली आहे, वाढीव मतदान झालेलं आहे, जे मतदान अनाकलनीय आहे. कोणी माणूस म्हणेल की इतकं मोठं मतदान, 76 लाखाचं मतदान 1 तासाभरामध्ये झालं कसं काय? हा जे गडबड झाली आहे, हा जो मतदानाचा घोटाळा झालेला आहे, या संदर्भात न्यायालयात दाद मागल्याशिवाय पर्याय नव्हता. काँग्रेस पक्ष करू शकला नसता का? काँग्रेस पक्षाजवळ तर 101 अतिशय मोठे वकिलांची फौज आहे. मग काँग्रेस पक्ष न्यायालयामध्ये का नाही गेला? आम्ही त्यांना आव्हान केलं होतं. माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं होतं. खरगे साहेबांना, त्यांच्या अध्यक्षा, त्यांना पत्र लिहिलं होतं. जे पत्र खरं तर आजही त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडल्सवर आजही उपलब्ध आहे. कोणी ते वाचू शकतं. संयुक्तरित्या जर लढलो असतो तर एक वेगळा संदेश गेला असता आणि तो अतिशय प्रभावी ठरला असता. परंतु दुर्दैवाने राहुल गांधी हे करत नाही आहेत आणि ते नुसतं मीडियामध्ये येऊन वर्तमानपत्रामधून लेख लिहून हा मुद्दा उचलू बघत आहेत. तर प्रश्न हा उपस्थित होतो की तुम्ही खरोखर गंभीर आहात का? आणि इथला मीडिया सुद्धा अतिशय जातीवादी मीडिया आहे मित्रांनो, की बाळासाहेबांनी इतकं मोठं पाऊल उचललं, निवडणूक आयोगाविरुद्ध दाद मागितली, योग्य ठिकाणी दाद मागितली, नुसतं हवेतल्या गोष्टी केल्या नाहीत, तर दाद मागितली. याचिका दाखल झालेली आहे, याचिकेवर 2 सुनावण्या झालेल्या आहेत आणि आताही त्याची सुनावणी सुरू आहे. संविधानावर भरोसा ठेवणारे असं जे म्हणतात ते राहुल गांधी संविधानाचा आधार मात्र घ्यायला कचरतात. आणि म्हणून इथला जातीवादी मीडिया राहुल गांधींच्या लेखावर मोठे रकाने कॉमेंट्स करत आहेत, त्याला प्रसिद्धी देत आहेत. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी जी याचिका दाखल केली, जी भूमिका घेतलेली आहे, ती या लोकशाहीसाठी बळकटी देणारी भूमिका आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जी धांदली झालेली आहे, जे वाढीव खोटं आणि धांदली निर्माण करणारं मतदान झालेलं आहे, त्या मतदानासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्या प्रश्नांवर काँग्रेस सोबत यायला तयार नाही, कोर्टात यायला तयार नाही आणि संयुक्तरित्या लढायला देखील तयार नाही आहे. या निमित्ताने महाराष्ट्रासमोर त्यांचं खरा चेहरा आता उघडकीस आलेला आहे. त्यामुळे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी यांच्या ट्विटमध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि या लेखातून राहुल गांधींनी असं म्हणता येईल की राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून फक्त प्रचार केला, मुद्द्याला हात घातला नाही, समस्येला हात घातला नाही आणि न्यायालयात दाद न मागितल्यामुळे ते या संदर्भात गंभीर नाही आहेत. यांना फक्त राजकारण करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीने ही याचिका दाखल केलेली आहे आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर या संदर्भात पूर्ण ताकदीने लढतायत. ह्या सगळी भूमिका आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.